मागे मी या ठिकाणी सांगू इच्छिते, हा बंद असं वाटतंय. धारावी कोळीवाड्याला झाला होता गायकवाड साहेबांनी त्याच्या सहभाग घेऊन आणि आज जी आपल्याला बिलकुल असं झालेलं आहे की आता मी आजच वाचत होते की मिठी रिव्हरचं पण जे आहे ते प्रबोधन आणि साफसफाई आणि ब्युटिफिकेशन अदानीला देण्याचं काम झालेलं आहे. म्हणजे अदानींची किती म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये 7-12 मुंबईचा जो आहे तो अदानीच्या नावावर चाललेला आहे. पण ही जमीन जी आहे ती भूमिपुत्रांची आहे, मुंबईच्या आद्य नागरिकांची जमीन आहे आणि ती त्यांना मिळाली पाहिजे ही भूमिका सुरुवातीपासून वाढलेली आज आपण भूमिका मांडत आहोत. मला सांगायला पाहिजे की फक्त त्यांचं मागणं हेच होतं आणि हे सगळे जे मंडळी भांडतात आणि आम्ही सगळे जे भांडतोय की या जोपर्यंत कोळीवाड्याचं सीमांकन होत नाही जोपर्यंत या ठिकाणचं सीमांकन होत नाही, एरिया किती दाखवला जात नाही, कारण या ठिकाणी जात नाही तोपर्यंत इथे काम सुरू करा नाही असं सातत्याने ती मागणी DRP ही मंडळी करतात. सरकार तुम्ही जागे व्हा, आमची जमीन परत द्या, आमची जमीन परत द्या. सांगायला पाहिजे की कोळीवाड्यातल्या जनतेचे मनापासून मी आभार या ठिकाणी मानते. यांच्या सर्वेला तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण हद्दपार करण्याचं काम केलं. लोकांना मोठी मोठी आमिष दाखवली गेली, कमेंट्यांना मोठी मोठी आमिष दाखवली गेली, पण कमेंट्यांनी सांगितलं आमचा कोळीवाडा वाचला पाहिजे, आमचा व्यवसाय वाचला पाहिजे, आमची घरं वाचली पाहिजेत. यांची नजर का कोळीवाड्याच्या इथे, कारण कोळीवाडा हा PKCच्या जवळ आहे आणि या लोकांना बाहेर काढण्याचं मोठं षडयंत्र होतं माहितीये ना. लोकांना सांगितलं पालघरला जावा, लोकांना सांगितलं दुसरीकडे जावा, आम्ही तुम्हाला हे करतो ते करतो. अरे धारावीची मंडळी धारावीत राहणार नाही, मुंबईचे आद्य नागरिक मुंबईमध्ये राहणार नाही, तर ही काय डेव्हलपमेंट अदानीसाठी करताय आणि PKC थ्रू करण्याचा प्रयत्न करताय. हे काय चाललंय? ही जमीन कोणाची? ही जमीन कोणाला पाहिजे? आणि ही जमीन कोणाची आहे? तर ही धारावीच्या बाकीच्या लोकांची, तुमची जमीन नाही. तुम्ही त्या ठिकाणी आपला 7-12 असल्यासारखं लोकांना बाहेर काढून फेकण्याच्या गोष्टी करतायत. आयुष्य गेली 1 नाही 2 नाही 3 नाही 4 पिढ्या या ठिकाणी राहिल्या, पिढ्याना पिढ्या. आज मोठी मोठी घरं आहेत, चर्चा करायला तुम्हाला वेळ नाही. धारावीतल्या माणसांना माहित नाही त्यांचं भविष्य काय होणार आहे आणि अशा तऱ्हेने विकास करतात. या विकासाचा आम्ही विरोध करतो, जो लोकांना त्या ठिकाणी बाहेर पाठवण्याची भाषा करतो, लोकांची जमीन घेतो आणि लोकांची घरं जी आहेत ती त्या ठिकाणी जी आहेत ती काय म्हणतात तोडण्याचं काम करतो. मी बघते तिकडे दिगंबर भाऊ पण आहेत. ही लढाई लढावी लागणार, ही लढाई अशीच लढली जाणार. मी आलेल्या पोलिसांनी माझा फोटो काढला, आनंदाची गोष्ट आहे. काढा काढा माझा फोटो, मला काही फरक पडत नाही. बघा असं आहे की आम्ही लढाई आमच्या लोकांसाठी लढतोय आणि जोपर्यंत तुम्ही पण असे म्हणजे काम करणारी मंडळी आहात, तुमच्याकडे सरकार आहे, सांगते पुन्हा, तुमच्याकडे सरकार आहे, तुमच्याकडे सरकारी यंत्रणा आहे, तुमच्याकडे पोलीस आहेत, तुमच्याकडे अजून DRP असेल किंवा काय असेल, DRP तर नावाची राहिलेली आहे. आज आता फक्त मी रस्ता खणायचा, जावं त्या नव्या कंपनीकडे, ITI बांधायचंय, जावं त्या नव भारत काय काय नाव आहे, मेगा भारत, हा नव भारत मेगा भारत, जावं तिकडे. बिल्डिंग रिपेअर करायचे, जावं त्यांच्याकडे परमिशन घ्यायला. पण DRP कशाला केली? आम्ही तर गव्हर्नमेंटला दिलं, पण गव्हर्नमेंटने फक्त 20% शेअर का घेतले ना, अदानीला आमच्या का मानकुंडी बसवण्याचं काम केलं. ते चालणार नाही. ही लढाई अशीच लढायचं काम करेल. तुम्ही सरकारच्या बाजूने उभे राहा, आम्ही संविधानाच्या बाजूने उभे राहू. संविधानाचे आम्ही ही लढाई
जीवाशी खेळताय, लोकांच्या भविष्याशी खेळताय. ज्या दिवशी धारावीची जनता रस्त्यावर उतरेल ना, त्या दिवशी तुम्हाला पळव की सळो करून सोडेल याची मला पूर्ण खात्री. एकदा उतरूयाच. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. आणि ही तर कोळी मंडळी आहे. कोळी मंडळी आहे. अरे कोण बोलते देणार नाही, कोण बोलते देणार नाही. जमीन आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची आमच्या हक्काचा नाही, कोणाच्या बापाचा. सांगितलं ना, ही तर कोळी मंडळी आहेत. यांच्या नादाला लागू नका. आणि मुंबईच्या नागरिकाच्या नादाला लागा, धारावीच्या नादाला लागाल तर तुम्हाला पळो की सोडो सोडून सोडतो. त्यामुळे मला आज एवढंच या ठिकाणी सांगायचंय की जोपर्यंत कोळीवाड्याचा निर्णय होत नाही आणि जोपर्यंत लोक सांगत नाही तोपर्यंत इथे हात लावायचा नाही. बरोबर बरोबर. बस आम्ही हात लावूनच देत नाही. देणार नाही. आणि जे मंडळी याच्यामध्ये करतील त्यांच्या विरोधामध्ये आम्ही सगळेजण उभं राहू. अरे सरकार आम्ही सगळे एक आहोत. बघा, पक्ष बाहेर, सगळे बाहेर, पण धारावीकर म्हणून आम्ही सगळे एक आहोत. घर घेणार इथंच घेणार, जागा घेणार इथंच घेणार आणि तुमच्या मानगुटीवर बसणार. धन्यवाद.